दादासाहेब मोरे भटक्या व विमुक्त जमातीच्या उद्धारासाठी झटणारे कार्यकर्ते. गबाळ हे आत्मकथन, दुष्काळ ही कादंबरी आणि विमुक्त हा कथासंग्रह ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. कसरत ही कथा विमुक्त या पुस्तकातून घेतलेली आहे. या पाठात भटक्या विमुक्तांच्या जीवनातील विदारक दुःखाचे चित्रण केले आहे. बघूया तर कसरत हा पाठ. सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बाणी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगडाच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी भगुली, 3-4 काळपट ताटल्या, एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलकं अडकवलेलं होतं. त्याच्याबरोबर लक्षी 2 लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, अणकुचीदार लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. 2 फाटकी पोती, 17 भस्क पडलेली वाकळ, थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं. उमशा मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालत होता. बाणी त्याच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जसा जसा वाढू लागला तसं तसं उमशाला आणि बाणीला चालणं जमेना झालं. उन्हामुळं जमीन तापू लागली. त्यांच्या अणवाणी पायाला चटकं बसू लागलं. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बाणी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, आय, मला चालायला येत नाही, पाय भाजाया लागले ती. लक्षीनं मुलीकडं बघितलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, त्या तत गेल्यावर गाव येतया. तत गेल्यावर खेळ करायचा हाय, तवर थांब. पाय आपटत उमशा म्हणाला, मला भूक लागल्याय, अजून केवढं चालायचं हाय. लक्षी चालता चालता उभी राहिली. तिनं उमशाला जवळ येऊ दिलं. त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली. बाबा, खेळ केला म्हणजे आपणाला भाकरी मिळतीया, पैसे मिळत्याती, मग भाकर खायची. एवढं गाव यी पातूर चाल, म्हणजे तुला 10 पैसे देती. आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखा उमशा उत्साहानं म्हणाला, मला पैसे देतीयास, मग चाल तू. लगेच बाणीनं सूर लावला, आय, मला नाही पैसे देत. लक्षी स्वतःशीच हसली. डोक्यावर वेळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली, व्हय बाय, तुला बी पैसे देती. बंड्या बराच पुढे गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभर चालत होता. त्यानं मागं वळून बघितलं. लक्षी आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला. लक्षी मुलांना समजावत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्षी नवऱ्याला म्हणाली, आव, लेकरं भुकेनं हैराण झाल्याती, उन्हातानातनं चालून पेकाळल्याती, कसं करायचं. हितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतया. त्यात जाऊन खेळ करू म्हण. हिथं वाटेतच बसून काय करायचं, पोटाला काय खायचं. एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्षी म्हणाली, लेकरं भेलकांडाया लागल्या ती,
माझं सुधीक पाय मेटाकुटीला आल्या ती आणिक आशातच कसा खेळ करायचा. जीव नगुसा झालाया. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला. नाहीतर आपल्याला पोटाला कोण देईल. लक्षी आपल्या विचारातच चालत होती. उमशा आणि बाणी रडत पाय आपटत आई बापाच्या माग चालत होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. बंड्याचं कुटुंब कुमठे या गावाला आलं. काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती. गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं. मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्षीनं गाठोडी व्यवस्थित ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलग खांद्याला अडकावीत बंड्या लक्षीला म्हणाला, त्या पोरासनी उठीव. तासभर कसा तरी खेळ करू. सांच्याला कुठं तरी राहायला जागा बघायला पाहिजे. झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं. ती उठली. मुलांच्या जवळ गेली. त्यांच्या तोंडावरून मायानं हात फिरवत म्हणू लागली, उठा र, आपणासनी खेळ करायचा हाय. तुम्हाला खायला भाकर नगू का? खेळ केला म्हणजे झोपा. भुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळे चोळत उठली. बंड्यानं ढोलग वाजवण्यास सुरुवात केली. ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत येऊ लागली. थकल्या हातानं बंड्या ढोलग वाजवत होता. ढोलग्यावर थाप मारतच तो म्हणत होता, हे पळा पळा, खेळ आला. कोलंट्याच्या उड्या काठीवर उभा राहायचा. या या. मुलं, बायका, माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्षी काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, सळ्या, दगड असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं अंगातील फाटकी अंगारक काढली. बाणी आळस देत देत त्याच्याबरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलग वाजवत होता. बंड्या ढोलग वाजवत म्हणाला, आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारते ती. तो मोठ्यानं बडबडू लागला, हे चला चला. उमशा आणि बाणी ढोलग्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली. दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली. भुकेमुळं थकव्यामुळं भिलकांडून ती मुलं मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही एक गंमतच करतात म्हणून मोठ्या मोठ्यानं हसत होती. बंड्याचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्षीनं एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या. त्या गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूंनी बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यांवर रॉकेल टाकले. त्या चिंध्या पेटवल्या. गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं जाळं झालं. बंड्या जोराजोरानं ढोलक बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार कडं बांधून लक्षीनं एका विशिष्ट उंचीवर धरलं. प्रथम उमशानं त्या गोल कड्यातून उडी मारली. लक्षीनं त्या कड्याला
थोड्या कमी उंचीवर धरलं. त्यावेळी बाणीनं त्याच्यातून उडी मारली. जमलेली माणसं आपापसात कुजबुजत होती. चा मारी, केवढी पोरं हाय ती, नुसतं फोकावाणी लावल्या ती. जाळ्यातनं कसा आरपार सूर मारते ती. माणसं आश्चर्य व्यक्त करत होती. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही. उपाशीपोटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही. आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल. बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलकं काढून खाली ठेवलं. त्यानं वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी, मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. आता या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार हाय. तुम्हाला आमच्या अंगातील कला दाखवतो. पर तो दिणवाणा चेहरा करून पुढं बोलू लागला. आम्हा गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याचा तुम्हासनी आशीर्वाद लागेल. लेकरं सकाळपासनं उपाशीच हायती. लक्षी फार थकली होती. नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता. बाणी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही. आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत. त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही. या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता. आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला, ये तू ढोलग वाजव. पेकाळून गेलेल्या उमशानं ढोलग घेतलं आणि हे हे नवा खेळ नवा खेळ म्हणत वाजवू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातांनी काठी धरली. काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीनं त्याने काठी मजबूत पकडली. उमशा जोराजोरानं ढोलग वाजवू लागला. लक्षी सरसर काठीवर चढली. माणसं कुतूहलाने त्यांच्याकडे बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली. मोठी माणसं, बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसं उभं राहता येतंय हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत होती. ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली, शाब्बास, हेला म्हणत्यात नी कला. लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु दिवसभराच्या चालण्याने, अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना. तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीसं झालं. काय करावं ते त्याला सुचेना. तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरून बडबडू लागला, शाब्बास मैना, शाब्बास. माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली. अशक्तपणानं तिला ग्लानी आली होती. त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला. ती 8-9 फुटांवरून खाली कोसळली. बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे. हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला, अर ए डोंबारी बाबा, असा समाधी लागल्यावानी का बसलायस? ती बाय मरून जाईल. त्या वरच्या गल्लीत
कुंडीबा माळी हाय, त्याला कळतं या, त्यो शुद्धीवर आणील तिला. आणि हातपाय मोडला असेल तर त्यो बसवतू या. त्याच्या बोलण्यानं बंड्या भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला, मालक, कुठंची आहे त्याचं घर? तिचा हात मोडला या, अजून सुदीवर बी येईना. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, जा घेऊन लवकर, नाहीतर मारून टाकशील त्या बिचारीला. डोळ्यातनं येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला, जातो जातो, बरं झालं तुम्ही सांगितलं ती, मला तर काही कळीनाच झालं या. बंड्यानं लक्षीला उचललं, दोन्ही हातांवर आडवं घेतलं. तो वरच्या गल्लीकडे निघाला. बंड्या आपल्या विचारात चालत होता. त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं? खेळ मधीच बंद पडल्यामुळे कोणी 5-10 पैसे सुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या तुकड्यासाठी आपणाला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते या. आज भाकरीचं तुकडंही मिळालं नाहीत. तो विचारत विचारत कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला. एका घरासमोर उभा राहून शीन आवाजात म्हणाला, मावशी, इकडं कोंडीबा माळ्याचं घर कुठं हाय? घरातून एक बाई बाहेर आली. ती म्हणाली, हितनं 3रं घर, कोंडीबा मामाचंच घर हाय. पर ह्या बायला काय झालंय गा? जड पावलानं पुढे जात बंड्या म्हणाला, खेळ करताना पडल्याय. तो कोंडीबाच्या घरासमोर आला. कोंडीबा माळी शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक, आम्ही डोंबाऱ्याचं हाय. सकाळपासनं पोटाला अन्न नाही, म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बायको. त्याला पुढे बोलवेना. तो दाटल्या कंठानं तसाच गप्प राहिला. आशेनं कोंडीबाकडे बघू लागला. कोंडीबानं वाकाची दोरी बाजूला ठेवली. गडबडीनं उठून घरात गेला. घरातून एक घोंगडं आणलं. ते घोंगडं पसरत तो म्हणाला, ह्या बयाला खाली झोपीव आणि काय काय झालं ती सांगा. बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली. कोंडीबा त्याचं ऐकत ऐकत घरात गेला. त्यानं तांब्याभर पाणी, एक कांदा आणला. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला. कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला. बंड्या भरल्या आवाजानं सांगत होता, उशीर झाला, ती अजून सुदीवर आली नाही, मला भ्या वाटाया लागलं या. कोंडीबा पाणी शिंपडत म्हणाला, तिला काय व्हत नाही, तिला लय थकवा आला या. त्यातच डोसकं फुटून रगात गेल्या, म्हणून ती बेसूत पडल्या. दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळे ती परत पापण्या मिटत होती. ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोंडीबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणवू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं. बाणी बापाला विचारू लागली, बाबा, आय कसं करायला लागल्या बघ. कोंडीबा त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला, त्याला काय व्हत नाही बाळ, तुझी आय आता बरी झाल्या. त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात बांधला. लक्षी चांगली शुद्धीवर आली होती. ती कसं तरी उठून बसली. दोन्ही मुलं आईला बिलगून बसली. ती मुलांना कवटाळून रडायला लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं. त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, आता काय काळजी करू नका, ह्याला काय व्हत नाही. पर
4-5 दिवस या हाताची हालचाल होऊ देऊ नका. भीत भीतच बंड्यानं विचारलं, केवढं पैसे द्यायचं तुम्हासनी? कोंडीबानं त्यांच्यावरून नजर फिरवली. दुःखाने अगतिकतेने काळवंडलेले चेहरे त्यांच्याकडे आशेनं बघत होते. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताय. समद्यांमोरं हात पसरून 5-10 पैसे गोळा करताय. तुम्हाकडनं म्या कसं पैसे घ्यायचं? बंड्याचं अंतःकरण भरून आलं. त्याच्या डोळ्यातनं टपकन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गहिवरून आलं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, देवासारखा भेटल्या तुम्ही. नाहीतर आज माझ्या बायकोचं ह्या लेकरासनी काय झालं असतं. कोंडीबानं उजवा हात उचलला, त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला, ही बघ, तुला येळ आली म्हणून तू माझ्या दारात आलाच. नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलू सुधीक नसतो. तुझ्याकडनं 4 पैक घेऊन काय माझ्या जन्माला पुरायचं हाय ती व्हय? लक्ष्मी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत राहिली. ती म्हणाली, आजकाल माणसापसलं माणूसपणच राहिलं नाही. तुमच्यासारखी माणसं अजून हायती म्हणून तर आमच्या सारख्यांना जगायला येतंय बघा. थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबानं विचारलं, कुठं राहिलाय? त्याबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. तो गडबडीनं उठत म्हणाला, आमचं समज सामान खेळकर्त्या जागीच पडलंया, आम्ही निघतो. त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला. लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला. तो मुलांना म्हणाला, तुम्ही 2 जण पळत मोहर जावा. लक्षी थकल्या स्वरात म्हणाली, समद उघड्यावर इसकटून पडलं होतं. काय झालं या कुणाला ठावं. दोन्ही मुलं पळत पुढे गेली. बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं समोर बघितलं. उमशा आणि बाणी इकडं तिकडं शोधत होती. त्यांच्या संसारातील निम्म अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं. ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडं पाहत राहिले.